21व्या शतकात कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि याकरिताच महाराष्ट्र शासनाने कृषी विस्ताराला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न लावलेले आहेत आणि याचाच एक भाग म्हणून मागील 2 महिन्यापूर्वी 500 कोटी रुपयांची भरघोस तरतूद बजेटमध्ये केलेली आहे। याच अनुषंगाने कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, इतर अशासकीय संस्था असतील तर यांच्या मार्फत शेतकऱ्यांना चर्चासत्र, प्रशिक्षण, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन यांच्या माध्यमातून त्या कृषी विस्तारामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड कशी देता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। अजूनही आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे, परंतु एक लक्षात येतंय की एक सामान्य शेतकरी म्हणून माझ्या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येईल का, किंवा हे माझ्यासाठी आहे का खरोखर, का फक्त हे प्रगतशील शेतकरी किंवा जे धनिक शेतकरी आहेत त्यांच्यासाठीच आहे। तर या सगळ्यांच्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ती देण्यासाठीच मी संतोष नारायण पाटील, उपकृषी अधिकारी करवीर, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, आपल्या समोर एका आगळ्या वेगळ्या ऍपची माहिती देण्यासाठी आलेलो आहे। होय, मला वाटतंय आतापर्यंत काही जणांच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे हे महत्वाकांक्षी ऍप कोणते आहे। नसेल तर मी सांगतोय। तर त्यापूर्वी जाणून घेऊया की हे ऍप जे मोबाईल म्हणून आपल्या खिशामध्ये आलेलं आहे, आपल्या शेतीमध्ये आपला मित्र, त्याच्यापेक्षा आपला एक सच्चा साथीदार किंवा मदतनीस म्हणून जो काम करणार आहे, त्याच्या निर्मितीमध्ये नक्की कोण कोण आहे। तर मी सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग हे 2 विभाग याच्यामध्ये प्रामुख्याने कार्यरत आहेत। याचबरोबर त्यांना जी साथ मिळालेली आहे ती आपल्या राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांचे जे तज्ञ प्राध्यापक आहेत त्यांनी जी माहिती गोळा केलेली आहे ते माहितीचे भांडार आपल्यासमोर ह्या ऍपच्या माध्यमातून त्यांनी रित केलेलं आहे। यानंतर सगळ्यात महत्वाचं की तांत्रिक सल्लागार कोण आहेत, की तांत्रिक कंपन्या कोण आहेत, तर साधारणतः त्याच्यामध्ये एक्सटेप फाउंडेशन आहे, फिडे आहे, कॉस्ट नावाची संस्था आहे की ह्या आपल्याला तांत्रिक सल्लागार म्हणून या ऍपमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। एवढं सगळं करत असताना महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचलेली शेतकऱ्यांच्या पर्यंत फार्मर्स कप या नावाने परिचित असणारी पाणी फाउंडेशन देखील याच्यामध्ये मागे नाही बरं का, कारण पाणी फाउंडेशनने देखील या ऍपच्या निर्मितीमध्ये, या ऍपच्या विस्तारामध्ये, प्रचारामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे। या व्यतिरिक्त ह्या ऍपचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य असं आहे की ठीक आहे की माझ्याकडे माहिती आहे ती शेतकऱ्यांना द्यायची आहे, परंतु ती अचूक असली पाहिजे, ती रिअल टाइम असली पाहिजे। म्हणजे उन्हाळा, खरीप हंगाम आणि रब्बी हंगामामध्ये त्या परिस्थितीला ती माहिती अचूक मिळाली पाहिजे। याकरिताच IMD, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय हवामानशास्त्र विभाग, महावेद आणि पणन मंडळ यांचे जे सर्व्हर्स आहेत यांच्याकडील माहिती देखील ह्या ऍपला जोडलेली आहे। म्हणजे बघा, आपल्या लक्षात आलं असेल की एक छोटेसे ऍप जे आपल्याला सध्या वाटतंय की जे आपल्या खिशामध्ये आपण घेऊन फिरतोय त्याच्यासाठी जवळपास 12 ते 15 संस्था कार्यरत आहेत। आलं लक्षात? मी बोलतोय महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या महाविस्तार AI ऍप बद्दल। नावातच सगळं काही दडलेलं आहे। महा म्हणजे एखादी मोठी गोष्ट किंवा 4-5 गोष्टी आपण एकत्र बांधून ठेवतोय त्याला महा म्हणतोय। त्याच्याही उपरोक्त महाराष्ट्राचा महा यामध्ये आपण घेतलेला आहे। त्याच्यानंतर विस्तार, कृषी विभागाचा विस्तार हा पाया आहे आणि त्या पायाच्या विस्तारासाठीच त्याला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यात आलेली आहे आणि म्हणून ह्या ऍपचे नाव ठेवण्यात आलेले आहे महाविस्तार AI ऍप। ह्या ऍपमध्ये आपल्याला जसं महावेद आहे यांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळणार आहे, त्यामुळे 5 दिवसाचा हवामान शास्त्र म्हणजे वाऱ्याचा वेग किती असेल, तापमान, आर्द्रता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाऊस किती पडणार आहे आपल्या स्थानिक भागामध्ये तसेच तालुक्यामध्ये हे लगेच कळणार आहे। या व्यतिरिक्त पीक सल्ला असेल, खतांच्या शिफारसी असतील, पाण्याचे व्यवस्थापन असेल, हे सगळं आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅटबॉटच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, मी आजच्या भागामध्ये तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की आपण हे महाविस्तार AI ऍपच्या दिशेने पाऊल टाकायचं आहे आणि हे ऍप डाउनलोड कसे करायचे, ह्याच्यामध्ये नक्की कंटेंट काय आहेत, माझ्या शेतीसाठी ते मला उपयोगी आहेत का, या सगळ्यांच्या प्रश्नांची जी उत्तर आहेत मी तुम्हाला पुढील भागामध्ये देणार आहे। नमस्कार।